जलगांव शहर से एक चौंकाने वाली घटना सामने आई है। तांबापुरा क्षेत्र के रहने वाले 28 वर्षीय निर्माण मिस्त्री श्याम सुभाष तांबेश्वर रोज की तरह सुबह अपने घर से काम पर निकले थे। भंगाळे गोल्ड जलगांव, सोनं खरेदीसाठी विश्वासाचं एकमेव नाव भंगाळे गोल्ड। लेकिन कुछ ही समय बाद उनकी मौत की खबर ने पूरे इलाके को स्तब्ध कर दिया। समृद्धि चौक के पास हाईवे किनारे श्याम तांबेश्वर का शव संदिग्ध परिस्थितियों में मिला। सूचना मिलते ही पुलिस मौके पर पहुंची और शव को कब्जे में लेकर जांच शुरू कर दी। ही घटना जवळजवळ करण्यात येते। आजूबाजू परिसरात आम्हाला सांगण्यात आलं की याचा जवळजवळ घातपात झालेला आहे आणि याची आम्ही पोलीस प्रशासनाजवळ मागणी सुद्धा केलेली आहे की त्या पीडिताला आणि आमच्या परिवाराला प्रॉपर न्याय भेटला पाहिजे। त्याच्यासाठी आम्ही विनंती देखील पोलीस प्रशासनाला केली आहे आणि आपल्या माध्यमातून त्यांना देखील मी हेच सांगू शकतोय की नेमकं काय आहे, घात आहे का पात आहे, त्याचं राजकारण काय आहे नेमकं ते बाहेर काढा। नेमकं मेला आहे का मारला गेला आहे, त्यासाठी आम्ही सगळ्या प्रशासनाला पोलीस प्रशासनाला विनंती देखील केली आहे। मृतदेह हा त्याचा सापडला आहे अशोका वाईन शॉप म्हणून इच्छादेवी ते आकाशवाणी रस्त्यामध्ये लागताना हायवेच्या जवळजवळ है। परिजनों का आरोप है कि श्याम की मौत सामान्य नहीं है। उनका कहना है कि पूरे मामले में साजिश या हत्या की आशंका से इनकार नहीं किया जा सकता। इसी वजह से परिवार ने पुलिस से निष्पक्ष और गहन जांच की मांग की है। आमचा भाऊ सकाळी 7:15 बाहेर निघाला होता कामानिमित्त, दोंडी कामाला जात होतो। अचानक आमच्या वाड्यामध्ये मृत्यू झाला। त्याच्या निमित्त आम्ही मोतमध्ये होते। त्याच्यामुळे पोलिसांनी सांगितलं की एक मृतदेह सिव्हिलमध्ये आम्हाला इच्छादेवीवर आढळलेला आहे। मग आम्ही बघितलं तो आमचाच भाऊ आहे म्हणून की आम्ही सिव्हिलमध्ये आले असता आम्ही बघितलं की तो आमचाच भाऊ आहे। आम्ही पोलिसांना विचारपूस केली असता पोलीस आम्हाला म्हणताय की तो अचानकच वारलाय। आम्ही पोलिसांना विचारलं असतं की फिलहाल पुलिस सभी पहलुओं को ध्यान में रखते हुए मामले की जांच कर रही है। पोस्टमार्टम रिपोर्ट और अन्य सबूतों के आधार पर ही मौत के वास्तविक कारणों का खुलासा हो सकेगा। अब सभी की निगाहें पुलिस जांच पर टिकी हैं। ब्यूरो न्यूज इंडिया, आप तक, जलगांव, महाराष्ट्र। डिझाईन्स 2026च्या, मजुरी मात्र 1974ची। अधिक माहितीसाठी आजच शोरूमला भेट द्या। इंडिया आप तक समाचार, कड़वा लेकिन सच।